हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय सुंदर ते ध्यान हो उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते Oh
हे निधान आवडे निरंतर हे निधान आवडे निरंतर हे निधान आवडे निरंतर हे निधान तुळसे हारे गळा हो वास पीतांबरे तुळसे हारे गळा हो वास पीतांबरे तुळसे हारे
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बडवा तुहा माधव बडवा तुहा माधव बडवा तुहा माधव बडवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
नाम विठोबाचे घ्यावे विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे गावे विठोबाचे गावे नाम
शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माते की श्री रामचंद्र भगवान सद्गुरुनाथ महाराज की हर हर विठ्ठला 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 हरी नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारिले कठोर नाम तरिले अपार आजा मेळ उद्धरला आजा मेळ उद्धरला चोखा मेळा मुक्ती सगेला नाम तारक हे थोड नाम तरिले अपार नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची जाणी नाम तारक हे पार नाम तरिले अपार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू
चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा 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 ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवा ओ सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में जी पवन कुमार पधारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारे हरि कीर्तन हाँ, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाला लखन जी को लाला राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाला लखन जी को चले आओ जी चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में मनोजवं मारुति तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुती नंदन हे सुख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंबार पवन सुत विनती वारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे
मग पाऊल टाकावे नाम तारक हे थोर नाम तरिले अपार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत जनाबाई यांचा 4 चरणाचा नामाचं महत्त्व प्रतिपादित करणारा प्रस्तुत अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा अल्पसा पर्याय देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळ आंबिवली विभाग तालुका कर्जत या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि आजचं हे पवित्र ठिकाण स्थळ हनुमान मंदिर आंबिवली इथे या गावाला हा लाभ मिळालेला आहे. आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे, आपल्या सप्त्याला 34 वर्ष झालेली आहेत. या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तपरायण शंकर महाराज सावंत, गुरुवारी वैकुंठवासी हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज कोकणे यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तपरायण अनंत महाराज घाडगे, हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज गुडे, हरिभक्तपरायण सुदाम बाबा पवार, हरिभक्तपरायण महेशजी महाराज गुडे व आंबिवली ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं आणि आपण सर्वांच्याच उपस्थितीनं देवतुल्य श्रोतृवर्ग, कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. आजची पहिल्या दिवसाची जी सौजन्य आहे, सौ वंदना माळू शेळके आंबिवली यांच्या सौजन्याने ही सेवा आहे. आपण समस्त सर्व कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, माझ्यापेक्षा ज्ञानानं अधिकाराने असलेली सर्व दिग्गज मंडळी, थोडंसं इको कमी करा मामा, सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करते. उत्कृष्ट 3 चोपदार आहेत, लहान लहान मुलं या ठिकाणी उभे आहेत, त्यांच्यासाठी प्रथमतः टाळ्या वाजवा. कारण कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि आता येणाऱ्या काळामध्ये या लेकरांची गरज आहे, म्हणून आपली लेकरं हळदीला नाचवण्यापेक्षा इथे नाचवा, खूप आनंद प्राप्त होतो. विणेकरी बाबा असतील, 4 चोपदार आहेत, एक कुठे गेले खाली आहेत, हां 4 चोपदार आहेत. चोपदारांचं काम हे असतं, जर यदा कदाचित कीर्तनकाराला चक्कर आली, येणार नाही तर उर्वरित कीर्तन यांनी चौघांनी मिळून सांभाळायचे. आहे का तयारी? त्यांची तयारी आहे. तुमच्याकडे बोट दाखवले, तुम्ही तयारीनिशी राहा. आणि समस्त सर्व महिला, लहान लहान मुली आहेत, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. उत्कृष्ट कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य मंडळी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. खाली बसलेली सर्व दिग्गज मंडळी सर्वांच्याच चरणी साष्टांग प्रणिपात करून मी माझ्या कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगामध्ये संत जनाबाई नामाचं महत्त्व प्रतिपादित करतात. संत जनाबाई सांगतात, आपण उठल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला आठवलं पाहिजे, हे आपलं आद्य कर्तव्य आहे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. आपल्याला घरामध्ये पाऊल टाकायचे की नाही? रात्री झोपेतून उठल्यानंतर सकाळी ज्यावेळेला आपण उठतो त्यावेळेला उठण्या अगोदर भगवान परमात्म्याचं चिंतन करून आपण उठलं पाहिजे. मग आपल्या पृथ्वी मातेचं दर्शन घेतलं पाहिजे, मग उर्वरित राहिलेली आपली कामं आपण केली पाहिजेत, असं जनाबाई या ठिकाणी सांगतात. कारण नामाने अनेक लोक तरलेली आहेत आणि तरणार आहेत. त्यामध्ये आजामळे ब्राह्मणाचं उदाहरण आहे, त्याचप्रमाणे चोखोबरायांचं उदाहरण आहे. आणि संत जनाबाई सांगतात, आपण पूर्वीच्या काळामध्ये महिला ज्या वेळेला दळण कांडण करायच्या, दळण दळायच्या, त्यावेळेला ते दळण कांडण करताना सुद्धा भगवान परमात्म्याचं स्मरण करून जर आपण ते दळण काढलं, अर्थात ते केल्यानंतर हा देह पवित्र बनतोय, असं संत जनाबाई प्रस्तुत अभंगात सांगतात. विठ्ठल. पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आहे. म्हणजेच काय, आज तुम्हाला फक्त वरण भात भाजी मिळणार, उद्यापासून पंचपक्वान. बरोबर की नाही महेश महाराज? उद्यापासून आपल्याला पंचपक्वान मिळणार आहेत, असं काही नाही. बरं, आमचं भाग्य आहे की आपल्या परिसरामध्ये आम्हाला, अर्थात महेश महाराजांना असतील, मला असेल, कीर्तनकाराची संधी आपण प्राप्त करून दिली. ग्रामस्थ मंडळ आंबिवली यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करते. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी
जाण्यापूर्वी 2-3 सूचना आहेत. फक्त सूचनांचं पालन करा. सूचना देण्याइतकी मी मोठी नाहीये, परंतु तरीही आपल्याला सांगते. प्रथमतः पहिली सूचना अशी आहे, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे काही बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मायबाप, ज्या वेळेला प्रभू या ठिकाणी माझं सांगण्याचा मुद्दा असा होता, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे काही बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मायबाप, ज्या वेळेला प्रभू परमात्म्याचं गोड चिंतन गोड भजन होईल त्या वेळेला मुखाने टाळी हाताने नामस्मरण करायला विसरू नका. झोपल्या की काय, सगळ्या आशा माना करतात. बरोबर आहे, बरोबर आहे. मी काय म्हटलं, मुखाने टाळी वाजवली का? कुणी नाही वाजवली. मग तुम्ही म्हणायला पाहिजे होतं चुकलं चुकलं, माझं चुकलं नाही, मला पाहायचं होतं तुम्ही किती कीर्तनामध्ये बसले आहात. मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी वाजवायला विसरू नका. दुसरी सूचना अशी आहे, यदा कदाचित आपल्या बाजूचा माणूस कोणी झोपला तर चिमटा काढा. आहे का कबूल? जागते रहो, कुणाला झोपू देऊ नका. आणि तिसरी महत्वाची सूचना आहे, कीर्तनाला बसत असताना ताट नीट आणि सरळ बसा. का ताट नीट आणि सरळ बसायचे? तर ज्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलेलो आहोत ही माती म्हणजे सामान्य माती नाही, तर ही माती म्हणजे अनेक वीर पुरुषांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आहे. ज्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलेलो आहोत ती माती म्हणजे सामान्य माती नाही, तर ही माती म्हणजे अनेक संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आहे. मायबाप, ज्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलेलो आहोत ती माती म्हणजे सामान्य माती नाही, तर ही माती म्हणजे माझ्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आहे. म्हणून ताट नीट आणि सरळ बसा. विठ्ठल निदान टाळ्या तरी वाजवा. असो, या ठिकाणी नामाचं महत्व प्रतिपादित करतात. नामस्मरणाला खूप महत्व आहे. मायबाप, कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना प्रथमतः आपण नामानं सुरुवात करतोय. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. प्रत्येक कार्याची सुरुवात ही नामानं केली जाते. आपण घरामध्ये वास्तुशांती जरी असेल तरी नामानं सुरुवात केली जायचे. लग्न कार्य जरी असेल तरी नामानं सुरुवात केली जाते. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात नामानं केली जाते. आणि आजचा पहिला दिवस आहे म्हणून नामपर अभंगच गायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनकाराला काही दंडक असतात. पहिल्या दिवशी नामपर अभंग, दुसऱ्या दिवशी संतपर अभंग, तिसऱ्या दिवशी भक्तिपर अभंग, चौथ्या पाचव्या दिवशी उपदेशपर भक्तिपर संतपर घेऊ शकता. काळ्याच्या अगोदरच्या दिवशी देवाकडे मागणीच मागितली जाते आणि काळाच्या दिवशी काळाच्या प्रकरणातील अभंग घेतला जातो. हे कीर्तनकाराचं दंडक आहे. विठ्ठल. 3 मुद्दे आपल्या समोर मांडेल. पहिला मुद्दा आहे, काही लोकांना काही जण येत असतात, काहींना यावं लागतं आणि काहींना आणावं लागतं. प्रथमतः पहिली गोष्ट आहे, ज्यांना यावं लागतं त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही मोडतोय. आपण कशासाठी येतो? पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. पाप पुण्याचं गणित समान आलं की आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये मायबाप यावं लागतं. माणसाला कर्मानुसार सुद्धा यावं लागतं, कर्मानुसार इथे यावं लागतं. मग कर्म ही देवांना चुकली नाही, कर्म माणसाला सुद्धा चुकलेली नाही. उदाहरण देऊ का? ऐका. कर्मे राम वनवासी गेला, कर्मे दशरथ वियोग पावला, कर्मे रावण शय पावला, वियोग घडला सीता देवी. मायबाप
कर्मानं कुणाला सोडलं नाही. प्रत्येकाला कर्मानुसार इथं यावं लागतं आणि कर्मानुसार त्या त्या घटना आपल्या जीवनामध्ये घडत जातात. दुसरी गोष्ट आहे, दुसरा जो वर्ग आहे तो येत असतो, त्यांचं नाव आहे संत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी साधू संत येत असतात. तिसरा जो वर्ग आहे त्याला आणावा लागतो, तो म्हणजे भगवान पंढरीशी परमात्मा. आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो, आई जगदंबेची सुद्धा आपण स्थापना करत असतो. देवाला आणावा लागतो. आणिला हा रूपाबळे करोणी खळे हरिदासी. मग त्या परमात्म्याचं नामस्मरण आपण प्रत्येक शुभ कार्या अगोदर घेणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात ते नामस्मरण करण्यासाठी कुठे जाण्याची आवश्यकता नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. नामस्मरण इतकं सुलभ आहे. रामाच्या चिंतने प्रगट पसारा, रामाच्या चिंतने प्रगट पसारा, नामाच्या चिंतने प्रगट पसारा, नामाच्या चिंतने प्रगट पसारा. पसारा असाल ते खरा जेथे तेथे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेत असताना जे जे कार्य आपण करतोय, जे जी कर्म आपण करतोय, त्या कर्मामध्ये त्या कार्यामध्ये भगवान परमात्म्याला आपण आठवणं गरजेचं आहे. माझ्या परमात्म्याचं नामस्मरण सुलभ आहे, परंतु घेणारा दुर्लभ आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत देवाचं नाम सोपं आहे, परंतु घेणारा शहाणा पाहिजे. शहाणा तो धनी घेतो येथे. शहाणा तो धनी घेतो म्हणे सोने आहे पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, इथे येण्यासाठी पुण्याची गणना अर्थात पुण्याचा साठा असणं गरजेचं आहे. मला सांगा कीर्तनाला सगळे लोक आले का हो? आपलं किती लोकांचं किती गावचं सप्ताह आहे? 7 ते 8 गावचा सप्ताह आहे. किती पब्लिक आहे सांगा? 13 गावचा आहे की नाही? मग 13 गावातील लोक इथे अवेलेबल आहेत का? ते म्हटले जाऊ द्या ना. आहेत. कुठे आहेत? हां, ती काय म्हणत असतील माहिती आहे? उद्या जाऊ, परवा जाऊ. नंतर आहेत ना, दिवस पडले आहेत. पण तो ऐका, वर्षातून आपल्याला हा सोहळा उपभोगायला मिळत असतो. खऱ्या अर्थानं इथे जी लोक येतात, ज्यांची मागच्या जन्माची पुण्याई शिल्लक आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुकोबराय सांगतात जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही. हो, आपल्याकडे गायक मंडळी खूप चांगली आहे, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. 9च्या नंतर जर मी गेली
तर माझ्या नावाचं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगतात भूक लागली आहे, हां काळजी करू नका, 9च्या पुढे जाणारच नाही, फक्त 5 ते 10 मिनटं मागे पुढे होऊ शकतं. जमेल का की जाऊ घरी? हां महिला मंडळांची उपस्थिती जास्त आहे. कदाचित महिला मंडळाचं माझ्यावरती विशेष प्रेम आहे की नाही? मी तर सगळीकडे सांगत असते, लाडकी लेक मी संतांची, तुमची मी लेकच आहे, बरोबर की नाही? मजवारी कृपा बहुतांची, मी तुमची सगळ्यांची लेक या नात्यानं. महाराज सांगतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुम्हाला एक सांगू का, कीर्तनाला 3 लोक येत असतात, हौशे नवशे आणि तिसरं मी अजिबात म्हणणार नाही. 3 लोक येत असतात. 3 लोक येतात. पहिले येतात कीर्तन कसं आहे चला पाहूया, कीर्तनकार कसा आहे, जाडा आहे की पतला आहे, हे पाहायला सुद्धा येत असतात. तिसरी लोक विचार करतात कीर्तनकार मनोरंजन करणार आहे की नाही, की नुसतं आध्यात्मिक सांगत आहे. काहींना आध्यात्मिक लागतं, काहींना मनोरंजन लागतं, परंतु मनोरंजन म्हणजे कीर्तनाचं साधन नाहीये. ऐका, एक बाई चुकून कीर्तनाला आली, चुकून बरं का, बऱ्याच वर्षातून कीर्तनाला आली. आल्यानंतर ती काहीतरी कीर्तनामध्ये शोधत होती. तिने शोधला म्हणून पुढची शोधायला लागली, पुढचीने शोधली म्हणून तिच्या पुढची शोधायला लागली. अशी बऱ्याच अंतरावरती रांग होती. एक एक बाई शोधत 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 पूजा मामी तुमच्यापर्यंत ती बाई आली. आता आंबिवलीला आहे म्हणजे आंबिवलीचं नाव घेणं गरजेचं आहे. पूजा मामी सुद्धा शोधतायत, मागच्या मामी सुद्धा शोधतायत, आमच्या सावंत मामी सुद्धा शोधतायत, आमच्या घाग आई सुद्धा शोधतात. असं करत करत लांबपर्यंत एकमेक काहीतरी 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 शोधत राहिल्या. कीर्तनकाराने आवाज दिला, ओ मावशांनो काय चाललंय, काय शोधताय? त्यांनी उत्तर दिलं, पुढची शोधते म्हणून मी शोधते. तिची पुढची म्हणते तिची पुढची शोधते म्हणून मी शोधते. ती म्हणते ती शोधते म्हणून मी शोधते. एकदा तिच्यापर्यंत रांग संपली आणि तिला विचारल्यानंतर तिने उत्तर दिलं, महाराज माझी सुई हरवली होती. कुठे हरवलेली? घरी हरवलेली, तिथे लाईट नव्हती म्हणून मी इथे शोधते. आलं का लक्षात? विठाला कीर्तनाला येत असताना आपण आध्यात्मिक ऐकण्यासाठी येतो असं नाही. प्रत्येकाची मतं, प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. म्हणून नामस्मरण इतकं श्रेष्ठ आहे, त्या नामाचा महिमा देवाला सुद्धा कळालेला नाही. देवाला सुद्धा त्याचा महिमा कळालेला नाही. कारण लंकेचा शोध घेण्या अगोदर सेतू बांधण्यात आला. सेतू बांधत असताना देवानं असं ऐकलं होतं की माझ्या नावानं दगड तरतात. म्हणून देवानं एकदा काय केलं, श्रीराम प्रभूनं विचार केला, जर माझ्या नावानं दगड तरत असतील तर आपण काय करायचं, आपण एक दगड फेकून मारूया. कुठे? पाण्यामध्ये. बघूया आपल्या नावानं दगड तरतात का. परंतु देवानं काय केलं, देवानं फक्त दगडाला स्पर्श केला, देवानं नामस्मरण केला नाही. त्या स्पर्शानं अर्थात देवानं दगड उचलला, पाण्यामध्ये टाकला, परंतु दगड तरला नाही. पुन्हा देवानं दुसरा दगड घेतला, पुन्हा दगड टाकला, तरीही दगड तरला. आता तिसऱ्यांदा छोटा दगड घेतला, तो पाण्यामध्ये टाकला, तरीही दगड तरला नाही. मग आता देवाला लाज वाटली. अरे आपल्याला माहिती आहे का, एखादा माणूस जर नकळतपणे ठेस लागून पडला तर तो असं बघत नाही माझ्या किती मार लागलेला आहे. तो काय बघत असतो, मला मागे कोणी पाहिलं की काय, बघतो की नाही. आपल्याला तसा अंदाज आहे किंवा आपल्याला अनुभव आहे. आपण जर एखाद्या वेळेला कुठे पडलो तर आपण पाहत नाही माझ्या किती लागलेलं आहे, आपण मागे वळून पाहतोय मला कुणी पाहिलं की काय. तसं देवाच्या बद्दल झालं. देवानं काय केलं, देवानं सहज मागे पाहिलं तर मागे हनुमंतराया उभे होते. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज धावाव्या सुभटा. हनुमंतरायांना देवानं विचारलं, हनुमंतराया अहो कधी आलात? हनुमंतराया म्हणतात, देवा पहिला दगड ज्यावेळेला तुम्ही टाकला त्यावेळेला मी या ठिकाणी आलेलो आहे. मग देवानं प्रश्न केला, माझ्या नावानं दगड कशी धरतात? हनुमंतरायाने सांगितलं, देवा तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा. देवा तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही, कारण तुझ्या नामामध्ये एवढी ताकद आहे की तुझ्या नामानं दगड नाही तर माणसं सुद्धा तरतात. विठाला विठाला. संत जनाबाईंना हेच आपल्याला सांगायचंय. संत जनाबाई सांगतात की जो जो जीव या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला आहे
प्रत्येक जीवानं रात्री झोपी जात असताना देवाचं चिंतन करावं. कसं चिंतन करायचे? देवाला आपण सांगायचं, देवा दिवसभरामधून माझ्याकडून काही नकळतपणे पाप घडली असतील, नकळतपणे काही दोष घडले असतील तर बाबा मला क्षमा कर, परंतु माझ्या कीर्तनातून दुसरं काहीही नेलं नाही तरी चालेल, फक्त रात्री झोपी जात असताना आपल्या गुरुनं दिलेला मंत्र 108 वेळा जपून प्रत्येकानं झोपी जायचे. का कुणास ठाऊक दुसरा दिवस आपल्यासाठी उजाडेल की नाही आपल्याला माहिती नाहीये, म्हणून 108 वेळा आपण भगवान परमात्म्याचं चिंतन करत झोपी जायचे आणि देवाकडे एकच मागणी करायचे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. जात असताना आपण एवढं केलं ना 108 वेळा मंत्राचा जप आणि भगवान परमात्म्याचं स्मरण करून आपण झोपी गेलो. सकाळी उठल्यानंतर आपण पुन्हा कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्य सरस्वती, कर मूल्य ब्रह्मात्मा, प्रभाते कर दर्शनम. आपल्या या हातांमध्ये ज्याला आपण कर म्हणतोय, हातामध्ये लक्ष्मीचा वास आहे. त्या लक्ष्मीला उठल्या उठल्या आपण वंदन करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण ज्यावेळेला जमिनीवरती पाय टेकतोय त्यावेळेला जमिनीचं, त्या पृथ्वी मातेचं सुद्धा आपण दर्शन रोजच घ्यायला पाहिजे. म्हणून संत जनाबाई सांगतायत की प्रथमतः भगवान परमात्म्याचं स्मरण करा आणि नंतर तुम्ही काय करा, पाऊल टाका अभंगाचं प्रथम चरण. पांडुरंगाचं नामस्मरण करून आपला दिवस चांगला जावा असं वाटत असेल ना, त्या परमात्म्याचं नामस्मरण घ्या आणि मग पाऊल टाका. अर्थात आपण जे जे कार्य करतोय, जे जे कर्म करतोय, त्या कर्मामध्ये, त्या कार्यामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतलं पाहिजे. आपण घरामध्ये महिला मंडळ तुम्हाला विशेष करून सांगते, आपण सासूसुना घरामध्ये असतो की नाही,
सासू सुना घरात असताना सुनेनं हरिपाठ पुढे म्हणायचा, सासूने पाठीमागे म्हणायचा. म्हणाल ना उद्यापासून भांडणं होणार नाही. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. जेवण बनवत असतो ना आपण, जेवण बनवताना सुद्धा आपण हरिपाठ म्हटला पाहिजे. हरिपाठामध्ये किती ताकद आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होया देह, पवित्राची होय देह त्याचा. एवढी ताकद हरिपाठामध्ये आहे. जर आपण घरामध्ये भांडण न करता, भांडण होणारच नाही. जर आपण हरिपाठ म्हटला, सासूने काय म्हटलं तर आत्या रामकृष्ण हरी, सोपं आहे. सुनेनं काय म्हटलं, सासू म्हणे सुनबाई जय हरी, भांडणं कधीच होणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना प्रत्येक क्रियेमध्ये, प्रत्येक कर्मामध्ये त्याला आठवा. मग तुम्ही म्हणाल ताई आम्हाला वेळ कुठे आहे, सगळ्यांचं शेड्यूल बिझी आहे, प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो घाडगे महाराज. परंतु तरीही ते आपल्या दुकानामध्ये, त्या दिवशी आम्ही पाहिलं वारिंगे महाराजांचं भजन, काकड आरती त्यांनी लावली होती. आपल्या कामामध्ये, आपल्या कर्मामध्ये भगवान परमात्म्याला आपण विसरता का म्हणे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. दुःखाचं रूपांतर सुखात व्हावं असं वाटत असेल ना मायबाप, तर भगवान परमात्म्याचं चिंतन केल्याशिवाय घराच्या बाहेर निघूच नका. कारण परमार्थिक आनंद वेगळा आहे, प्रत्येक जण अनुभवतोय आपण. परमार्थिक आनंदाला अलौकिक आनंद असं म्हणतात आणि संसारिक आनंदाला लौकिक आनंद असं म्हणतात. अलौकिक म्हणजेच काय तर त्याचं वर्णन आपण शब्दात सुद्धा करू शकत नाही, त्याला अलौकिक आनंद म्हणतात. आणि परमार्थिक आनंद कशाला म्हणतात. एक सुंदर जोडपं होतं, त्या लेकरांना शांत करा. विठला विठला लौकिक आनंद म्हणजेच आपला संसारातील आनंद जो आहे ना त्याला लौकिक आनंद म्हणतात. एक सुंदर जोडपं होतं. तुम्ही माझ्याकडे बघा, कारण मी ऑस्ट्रेलियावरून आलेली आहे. मी लांबून आलेली आहे, त्यामुळे मी परत तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पण तू जाता जाता सांगेल मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. वा, मी काय सांगत होते, कीर्तन बरोबर आहे. एक सुंदर असं जोडपं होतं. बायकोने नवऱ्याला सांगितलं, आपण म्हणतो की नाही का आपल्याला परमार्थ करायला वेळ राहिलेला नाहीये, प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो. बायकोनं नवऱ्याला सांगितलं का हो, तुम्हाला जेव्हा पाहतो त्यावेळेला तुम्ही सारखं ते पुस्तकच वाचत बसता, पुस्तकच वाचत बसता. बायको देवाजवळ गेली, देवाला सांगितलं, देवा हे परमात्म्या माझं ऐक, मला तू एकदाचं पुस्तकच बनवून टाक, म्हणजे माझा नवरा मला रोज पाहत बसेल. नवरा हुशार होता. नवऱ्यानं उत्तर दिला, पुस्तक नको, त्या देवाला सांग कॅलेंडर बनव, म्हणजे निदान वर्षातून तरी बदलता. समजलं का? समजलं असेल तर धन्यवाद. विठला विठला. ज्यांना समजलं ते देव आणि ज्यांना नाही समजले ते महादेव. मी दृष्टांत काय सांगितलं, बायको म्हणते निदान कॅलेंडर बनवा, कॅलेंडर म्हणजे वर्षातून बदलता येईल. हां असू द्या. म्हणून मला माझा सांगण्याचा मुद्दा एक आहे की परमार्थिक आनंद वेगळा आहे आणि संसारिक आनंद वेगळा आहे. जो आनंद आपण इथे उपभोगतोय तो आनंद आपल्याला घरामध्ये पाहायला कधीच मिळत नाही. म्हणून नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की त्या परमात्म्याचं नामचिंतन केल्याशिवाय घराच्या बाहेर सुद्धा आपण निघायचं नाही. म्हणून संत जनाबाई सांगतात की त्या नामानं अनेक लोक तरलेली आहेत. वाल्या कोली आपण ऐकलेलं आहे. वाल्या कोल्यानं 7 रांजणं पापाची भरली होती. किती? 7 रांजणं. येणाऱ्या वाटसरूंना तो मारायचा आणि रांजणामध्ये कोंबून ठेवायचा. अशी 7 रांजणं वाल्या कोल्यानं भरून ठेवली होती. आणि मग एके दिवशी महर्षी नारद तिथे आले. नारायण नारायण. त्यांनी सांगितलं, तुम्ही जे एवढे पाप करतायत त्या पापामध्ये तुमचे घरचे वाटेकरू आहेत का? ते सहभागी त्या पापामध्ये आहेत का एवढं मला सांगा. परंतु वाल्या कोल्याने उत्तर दिलं की तुम्हाला सुद्धा मी मारणार आहे, मला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका. पुन्हा महर्षी नारद सांगतायत की तुम्ही जे पाप करताय त्या पापामध्ये तुमची घरची लोक सहभागी आहेत की नाही एवढं विचारून या. जर ते सहभागी असतील तर तुम्ही बिनधास्तपणे पाप करत जा.
वाल्या कलोनं महर्षी नारदांचं ऐकलं. घरी गेले आणि आपल्या पत्नीला आपल्या मुलाबाळांना समोर घेतलं आणि सांगितलं की तुमच्या उदरनिर्वाहासाठी मी ही काही पाप करतोय, त्या पापामध्ये तुम्ही वाटेकरी आहात की नाही याचं मला उत्तर द्या. मुलांना सांगितलं बाबा अजिबात जमणार नाही. बायकोला सांगितलं तू माझ्या पापामध्ये वाटेकरी आहे का? बायकोनं सांगितलं अजिबात नाही, तुमच्या पापाची शिक्षा तुम्हीच भोगा, आम्हाला त्यामध्ये घेऊ नका मायबाप. त्या दिवशी वाळ्या कोळ्याचे डोळे उघडले. वाळ्या कोळी त्या ठिकाणी पळत पळत आले. महर्षी नारदांचे पाय धरले. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत पाय धरले आणि सांगितलं माझा उद्धार कशाने होईल हे मला प्रथमतः सांगा, मला कुणाशी काही घेणं देणं नाहीये. त्या दिवशी महर्षी नारदांनी सांगितलं आम्ही त्यासाठीच आलेलो आहेत. संत हे मार्ग दाखवण्यासाठी येतात, संत हे जगाचा उद्धार करण्यासाठी येतात. महर्षी नारदांनी सांगितलं काही काळजी करू नका, तुमचा उद्धार कशाने होणार आहे, तुम्ही फक्त राम राम मंत्राचा जप करा. वाल्या कोलेला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं मायबाप. मरा 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 म्हणता म्हणता राम राम झाला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. संत जनाबाई सांगतात त्या नामानं अनेक लोक तरली. अभंगाचं दुसरं चरण. नाम तारक तारक विठोर. नाम तारक विठोर. नाम तारक तारक विठोर. नाम तारक तारक विठोर. तरीले अपार. अनेक लोकांची यादी आहे. नामामध्ये अनेक लोक तरुण गेलेले आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. माझे साधू संत सुद्धा नामस्मरणामुळे त्यांची कीर्ती आजही अजरामर आहे. त्यांनी नामस्मरणाच्या जोरावरती भगवान परमात्म्याची प्राप्ती केली. एवढं नाम श्रेष्ठ आहे. मग ते नामाचा उच्चार करत असताना कुणाकुणाची यादी दिलेली आहे त्याचं वर्णन महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात करतात. आजा मेरा उद्धारिला, 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 आजा
आजामळे ब्राह्मण होता आणि आजामळे ब्राह्मण अगोदर भक्त होता, परंतु भगवान परमात्म्याची तो भक्ती करायचा. एके दिवशी जंगलामध्ये गेल्या असताना त्याने एका वेशेला गमन करताना अर्थात दुसऱ्या परपुरुषासोबत गमन करताना त्या आजामळे ब्राह्मणानं पाहिलं. त्याच्या मनामध्ये कामवासना उत्पन्न झाली आणि मग त्याने तिला सांगितलं की तुझ्याकडून मला कामवासना करायची आहे. ती असणारी वेश्या त्याच्या घरी आली मायबाप आणि दुराचारी असणारा तो आजामळे ब्राह्मण, दोघांचा संयोग झालेला आहे. आणि त्यानंतर गावातील सगळे लोक याला पापी असं म्हणू लागले. बऱ्याच दिवसातून एक संतांची दिंडी त्यांच्या गावातून जात असताना त्या संतांनी गावातील लोकांना विचारलं की आम्हाला आज इथे मुक्कामासाठी थांबायचंय, परंतु कुणाकडे थांबायचं म्हणून काही कट्ट्यावरती लोक, कुटील असणारी लोक बसलेली असतात की जे फक्त गावातील लोकांचं काही ना काही उणीधुणी काढतच बसतात. त्या लोकांना तेच पाहिजे होतं. तुम्हाला जर मुक्काम करायचंच असेल ना, तुम्हाला चांगलं स्वादिष्ट जेवण मिळवायचं असेल ना, तर तुम्ही एक काम करा, इथे आमच्या गावामध्ये एक आजामळ नावाचा ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाच्या घरी जा. सर्व संत त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या घरी आले. आजामळ ब्राह्मण घरी नव्हता, तो कुठेतरी बाहेर गेला होता. पत्नीला विचारलं, आम्हाला आज तुमच्या घरी मुक्कामासाठी थांबायचे, आम्हाला तुमच्याकडून काहीतरी भोजन हवंय. पत्नीने नकार दिला नाही. तिने सर्व जेवण त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था त्यांची केलेली आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी ते रात्री मुक्कामासाठी थांबले. आजामळ ब्राह्मण बऱ्याच अंतरातून अर्थात 2:30 ते 3 वाजता घरी आले. आल्यानंतर सकाळी ज्या वेळेला त्या संतांची त्यांना भेट झाली, संतांनी सांगितलं आमची व्यवस्था तुमच्याकडे चांगली झालेली आहे, तुमच्या पत्नीने स्वादिष्ट जेवण आमच्यासाठी बनवलेलं आहे, त्यामुळे जाता जाता तुम्ही काहीतरी आमच्याकडे मागणी करा. आजामळ ब्राह्मणानं सांगावं, तुमच्याकडे मी काही मागत नाही, तुम्ही नशीबवान आहात की तुमचं सगळं साहित्य व्यवस्थित आहे, नाहीतर मी लुटारू आहे, मी प्रत्येक कुणाचं ना कुणाचं काही ना काही लुटून नेत असतो, मला तुमच्याकडून काहीच नको आहे. पण तू संत हे उदार अंतकरणाचे असतात. संतांनी त्यांना सांगावं की आम्ही तुला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही, आमचा तुला आशीर्वाद आहे, तुझी पत्नी गरोदर आहे, तुझ्या पत्नीच्या पोटी जो मुलगा जन्माला येणार आहे त्या बाळाचं नाव तू नारायण ठेवायचे. काय नारायण? कुणाचा उद्धार कशामध्ये होतो हे मला तुम्हाला सांगायचंय. तुझ्या मुलाचं नाव तू नारायण ठेवायचे. बराच काळ निघून गेला. त्या आजामळ ब्राह्मणाला सुंदर गोंडस असं मुलगा झाला. त्या मुलाचं नाव त्यांनी नारायण असं ठेवलं. बऱ्याच कालांतरानं आजामळ ब्राह्मण आता वयस्कर झालेला आहे, वयोवृद्ध झालेला आहे आणि अगदी शेवटची घटिका तो मोजत आहे. आणि त्यावेळेला तो आपल्या मुलाला आवाज द्यायचा, नारायण 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 नारायण. मायबाप मुलाच्या नावानं का होईना आजामळ ब्राह्मणाचा उद्धार झाला. विठाला विठाला. ज्यावेळेला यमदूत त्या ठिकाणी आजामळ ब्राह्मणाला न्यायला आले, कारण खूप आयुष्यामध्ये त्यानं पाप केली होती. यमदूत आल्यानंतर आता विष्णूचे दूत सुद्धा तिथे आलेले आहे. विष्णुदूताने सांगितलं यमदूतांना, तुमचं इथे काय काम आहे? यमदूतांनी सांगितलं, आम्ही याला न्यायला आलेलो आहे, कारण यानं आयुष्यभर पाप केलेली आहेत, आयुष्यभर लोकांना लुटलेलं आहे, त्यामुळे त्यांना आम्ही नेणार. विष्णुदूतांना सांगितलं, तुम्ही याला नेऊ शकत नाही, कारण याच्या मुखामध्ये सतत आणि सतत नारायणाचं स्मरण होतं. यमदूताने सांगितलं, कसं काय? कारण त्याच्या मुलाचं नाव असल्या कारणानं तो नारायण नारायण म्हणायचा, त्यामुळे तुम्ही त्याचा उद्धार करू शकत नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, 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 अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. तुका म्हणे तुका पार नाही, पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही, पार
तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळच्या वेळेला ज्याच्या मुखातून नामस्मरण येतं त्याचा शेवट गोड झाला समजा. तसंच आजामुळे ब्राह्मणाचं झालेलं आहे. त्याने नारायण नारायण स्मरण करून देह सोडला मायबाप, म्हणून आजामेळ उद्धरला. आणि त्यानंतर कुणाचा उद्धार झालेला आहे तर चोखोबारायांचा उद्धार. चोखोबाराया मुक्तीस गेलेले आहेत. का चोखोबाराया मुक्तीस गेले आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. चोखोबारायांची बायको ज्यावेळेला पत्नी ज्यावेळेला प्रसूतीच्या वेळेला आलेली आहे, प्रसूतीच्या असह्य वेदना चोखोबारायांच्या पत्नीला होत आहेत. आणि त्यावेळेला चोखोबारायांच्या पत्नीनं सांगावं, मालक अहो मला प्रसूतीच्या वेदना होत आहेत, तुम्ही एक काम करा आपल्या वणसांना घेऊन या. वणसं माहीत आहेत, पूर्वीच्या काळी आत्याबाईंना वणसं असं म्हणायचे. तुमच्याकडे काय म्हणतात? नणंद, वणस, कणस, काय काय म्हणतात? बोलता येतं ना? मग हो तरी बोला, नाहीतर नाही तरी बोला. काय म्हणतात? जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मी पुढे जाणारच नाही बाबा. मला ऐकायला कमी येतं, वयामानाप्रमाणे ऐकायला कमी येतं. सांगा लवकर. आत्याबाई, नणंद, बरं असू द्या, काही असू द्या. चोखोबारायाने सांगितलं, चोखोबारायाने सांगितलं आपल्या वणसांना घेऊन या. चोखोबाराया बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर चोखोबारायांनी समोर पाहिलं. चोखोबारायांच्या दारावरून भगवान पंढरीशी परमात्म्याच्या भेटीसाठी पंढरपूरला एक दिंडी चालली होती. त्या दिंडीमध्ये भजन चालू होतं. माझ्या पाठीमागे सगळ्यांनी ते भजन मारायचे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. परमात्म्याचं भजन चालू होतं मायबाप. जे चोखोबाराय आपल्या बहिणीला बोलवण्यासाठी चालले होते ते चोखोबाराय देवाचं भजन ऐकून विसरून गेले. आता त्याची चिंता कुणाला असते? भगवान परमात्म्याला. भगवान परमात्म्यानं विचार केला, प्रसूतीच्या वेदना तर चोखोबारायांच्या पत्नीच्या पोटामध्ये चालू आहेत आणि हे तर मात्र विसरून गेलेले आहेत. आता मलाच काहीतरी करावं लागेल मायबाप. भगवान पंढरीशी परमात्म्यानं चोखोबारायांच्या पत्नीचं रूप धारण केलं. कशा आल्या होत्या माहिती आहे? भगवान पंढरीशी परमात्मा चोखोबारायांची बहीण कपाळावरती भला मोठा, आलं का लक्षात महिला मंडळ, कुंकवाचा टिळा लावला होता माझ्या चोखोबारायांच्या पत्नीसाठी. कोणी? जगाच्या मालकानं. चोखोबारायांची बहीण जगाचा मालक झाले. त्यांनी भला मोठा कपाळावरती कुंकवाचा टिळा लावला. माझ्या पंढरीशी परमात्म्यानं विठाईचं रूप धारण केलं. डोक्यावरती पदर घेतला. जसं का आता सगळ्या महिलांनी इथे कीर्तनामध्ये पदर घेतलेला आहे. आता घेऊ नका, कोणी बघेल. सगळ्या चोखोबाची बहीण झाला शारंगार, चोखोबाची बहीण झाला शारंगार,
की माझ्या जगाचा मालक पंढरीशी परमात्म्यानं चोखोबारांच्या पत्नीचं रूप धारण केलं मायबाप, आणि आवाज देऊ लागला, वहिनी अगं दरवाजा उघड. कोण सांगतं? जगाचा मालक. अर्थात आजामळे ब्राह्मणाचा उद्धार झाला. चोखोबराय सुद्धा त्या नामानं त्यांना मुक्ती मिळाली. एवढं नाम मायबाप श्रेष्ठ आहे. जगाच्या मालकाला चोखोबरांच्या पत्नीचं रूप धारण करावं लागलं आणि जगाच्या मालकानं चोखोबरांच्या पत्नीची प्रसूती केली. एवढी ताकद नामामध्ये आहे. विठ्ठला 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 देव आपल्याकडे कधी येतो माहितीये? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी. देवाला आपली चिंता असते. कधी कधी चिंता असते? ज्या वेळेला त्याचं आपण अंतकरणपूर्वक नाव घेतो, आवडीनं नाव घेतो त्यावेळेला. म्हणून या ठिकाणी संत जनाबाई सांगतात, अनेक लोकांचा उद्धार केला, अनेक लोक तरली कशानं? नामस्मरणानं. आणि जनाबाई सांगतायत की त्या नामानं, ते नामस्मरण घेत असताना आपण जर घरामध्ये दळण दळत असू, पूर्वीच्या काळी जात्यावरती दळण दळायचे, आता जाता राहिला नाही, जा गेला. आता जात्याची जागा कोणी घेतली? चक्कीनं घेतली. माझ्या जनाबाई सोबत भगवान परमात्मा जगाचा मालक जात्यावरती दळण काढत असताना जनाबाई सोबत देव ओव्या गायचा महिला मंडळ. आपणही त्या ओव्या गायचेत. प्रथमतः माझ्या पाठीमागे महिला मंडळ म्हणतील, नंतर पुरुष मंडळ म्हणेल. हरी सुंदर माझे जाते ग फिरते बहुटुके. महिला मंडळ वा वा, आवाज जोरात. सुंदर माझे जाते ग फिरते बहुटुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीरतो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. आता पुरुष मंडळी, पुरुष मंडळींनी फक्त म्हणायचे. असं सिद्ध झालेलं आहे आपण सगळ्याच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहोत. हां बरोबर की नाही? तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहात की नाही? हां. आता पुरुष मंडळी माझ्या पाठीमागे म्हणायचे. प्रपंच दळण दळीले पीठ म्या काढिले. तुम्ही नाही बरं, फक्त खाली बसणारे पुरुष. प्रपंच दळण दळीले पीठ म्या काढिले, प्रपंच दळण दळीले पीठ म्या काढिले. कट्ट्यावर बसलेली पण आवाज अजिबात येत नाही. सासू पुढे ठेविले ए रे बा विठ्ठला. वा वा. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. हा ए रे बा विठ्ठला म्हणा सगळ्यांनी. ए रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सगळ्यांनी टाळ्या आपापल्यासाठी वाजवा. खूप छान आपण उभ्या गायला. ज्या वेळेला जनाबाईंवरती चोरीचा आळ आला त्यावेळेला भगवान परमात्म्याला त्या आदिकारण म्हणतात. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात. दळण दळीले
सख्या श्रीहरी आड चोरीचा माझ्यावरी आड चोरीचा माझ्यावरी. हो पहिला मंडळ भगवान परमात्मा संत जनाबाईंसोबत जात्यावरती दळण काढायचे, दळण दळायचे, एवढी ताकद नामामध्ये आहे. म्हणून संत जनाबाई सांगतात ते नामस्मरण घेतल्यानंतर कोणत्याही जीवाचा उद्धार होऊ शकतो, फक्त आपण नामस्मरण घेऊन बघा. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर या देहाचा उद्धार होतो, या देहाचं कल्याण होतं. ते नामस्मरण आपण मोठ्या प्रेमानं सगळे गाऊया. जे जे श्रोतृवर्ग कीर्तनासाठी उपस्थित आहेत त्या प्रत्येकानं आपापले हात वर करा. बरं, ज्याला देवाने हात दिलेत त्यांनीच करा. आता सगळ्यांच्या हात वर आले. हरी मागे बसलेले, कट्ट्यावर बसलेले सगळ्या लोकांनी आपापले हात स्ट्रेट सरळ वत करा. राहुल यांचा फोटो काढून घे, किती सुंदर हात दिसतात बघा. सरळ स्ट्रेट, खाली येऊ देऊ नका बरं, खाली येऊ द्यायचं नाही. बरोबर 9ला 15 मिनिटं बाकी आहेत, 15 मिनिटं आपल्याकडे आहेत. तोपर्यंत मी आमच्या दत्तामामांच्या घरून चहा घेऊन येते. तुमचे हात तसेच राहू द्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा प्रथम 3 वेळा पकवास, 3 वेळा टाळ, 3 वेळा टाळ्या वाजतील. टाळ्या वाजवा. टाळ्यांचा आवाज कमी येतोय. टाळ्यांचा आवाज. पकवास, टाळ, टाळ्या. पकवास, टाळ, टाळ्या. वा. नामे दळण कांडणी म्हणे नामयाची जणी. या ठिकाणी मायबाप आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि ते सर्वांनी केलं पाहिजे. त्यासाठीच भगवान परमात्म्यानं आपल्याला इथे पाठवलेलं आहे. परंतु माझे नाथ महाराज सांगतायत की जर आपण इथे नामस्मरण केलं नाही, भगवान परमात्म्याचं स्मरण केलं नाही, त्याची भक्ती केली नाही, तर इथे येऊन काहीही फायदा होणार नाही. कारण देवाची आपल्याकडून अपेक्षा आहे.
आणि त्या अपेक्षाला पूर्णत्वाला नेत असताना प्रत्येकानं भगवान परमात्म्याचं स्मरण करणं गरजेचं आहे. नाथ महाराज सांगतात जर आपण स्मरण केलं नाही त्याची गती काय होईल हे नाथ महाराज आपल्या पिंगळामध्ये सांगतायत. हरी खाली बसलेल्या ज्या महिला आहेत जर कुणाला नाचायचं असेल तर त्या बाजूला रांग करून नाचू शकतात, कारण हा जो काय आनंद आहे तो इथेच आपल्याला उपभोगायला मिळतो, बाकी ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. आणि जी तरुण मुलं आहेत, तरुण मुलं तर फार बाहेर बाहेर बसलेली आहेत. तरुण मुलांची खरंच या कार्यक्रमामध्ये गरज आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. मुलींनी सुद्धा इथे येऊन हा आनंद उपभोगला पाहिजे. नाथ महाराज सांगतात ऐका. हरी हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं सरते शेवटी बा काड बांधून देईल, सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारे वेद बोले तो देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारे बोल बोले तो देखा पिंगळा महाद्वारे. पिंगा ग बाय पिंगा ग पिंगा ग बाय पिंगा. पिंगा ग बाय पिंगा ग पिंगा ग बाय पिंगा. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. आम्ही वर्तमान खोटे, आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाय पिंगा ग पिंगा ग बाय पिंगा. पिंगा ग बाय पिंगा ग पिंगा ग बाय पिंगा. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. 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 करुणे उचिता करुणे उचिता प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात. दान मागायास आले दान मागायास, दान मागायास आले दान मागायास. दान मागायास आले दान मागायास, दान मागायास आले दान मागायास. पिंगा ग बाय पिंगा ग पिंगा ग बाय पिंगा. पिंगा ग बाय पिंगा ग पिंगा ग बाय पिंगा. पुण्यवंत पाताल लोकीने लावावा, पुण्यवंत पाताल लोकीने लावा. दरिद्र तो भाग्यवंत केला, दरिद्र तो
दरबार बुद्ध झाला तुझा दरबार बुद्ध झाला तुझा दरबार हे जरी नाही कळलं काय दुसरा येईल हे जरी नाही सरत शेवटी काळ बांधून येईल सरत शेवटी जनार्दनी आमचा कायदा जाईल आमचा कायदा जाईल पिंगळा 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 महाद्वार बोला बोला पिंगळा पिंगळा महाद्वार पिंगळा महाद्वार बोला बोला पिंगळा पिंगळा महाद्वार पिंगा ग बाय पिंगा ग पिंगा ग बाय पिंगा पिंगा ग बाय पिंगा ग पिंगा ग बाय पिंगा टाळ्या वाजवा आमच्या मुलांसाठी. कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? खूप छान वाटलं ना. हां, त्यांच्यासाठी परत टाळ्या वाजवा. इतकी सुंदर त्या मुलांनी आपल्या आपल्या आपापल्याच त्या ह्याच्यामध्ये होते ते तालामध्ये, अर्थात त्यांना समजलं परमार्थ काय, बरोबर की नाही? खूप सुंदर. या ठिकाणी आपण प्रस्तुत अभंगामध्ये संत जनाबाईंना तेच सांगायचे, भक्ती करत असताना, भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना, देवाला आळवत असताना अगदी अंतकरणपूर्वक आळवा, कारण थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. मायबाप आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला यायचं नाही. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, पुन्हा पुन्हा फजिती करून घ्यायची नाही. म्हणून आलेला जन्म भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करा, त्याला सार्थकी लावा. निश्चितच या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्व देवतुल्य श्रोतूवर्ग अगदी आपण आनंदानं हा सोहळा पार पाडलेला आहे, कीर्तन सोहळा. आणि आपण सर्व दिग्गज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, आपण सर्वच या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांच्या चरणावरती साष्टांगपणे पाहत या परिसरातील आपल्या श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आमचे बणसीबाबा पिंगळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या कीर्तनासाठी उपस्थित असणारे आयोजक मंडळी, संयोजक मंडळी, नवतरुण मंडळी, बाळ गोपाळ मंडळी आणि सर्व महिला मंडळ, सर्वांच्या चरणावरती साष्टांग करते. प्रत्येकानं तन मन धनानं ही सेवा करणं गरजेचं आहे. तिकडे सतरंजी टाकायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे मला सूचना दिली की ताई तुम्ही लवकर लवकर उरका, कारण पोटगावला आग लागलेली आहे. समजलं का? पोटगावला आग लागलेली आहे आणि ती विझवण्यासाठी तुम्हाला तिथे जावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपण सर्वच देवतुल्य श्रोतूवर्ग, महिला मंडळ आपण अगदी शांततेने कीर्तन श्रवण केलं. आपल्या चरणावरती साष्टांगपणे पाहत दोन उत्कृष्ट मृदंगाचार्य दोघांसाठी टाळ्या वाजवा. आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण या महाराष्ट्राचं, या कर्जत तालुक्याचं वैभव असणारे अरुणजी महाराज तुंगे यांचे सुपुत्र या ठिकाणी त्यांनी उत्कृष्टरित्या मला साथ दिली, त्याच्याही चरणावरती साष्टांगपणे पाहत आदरणीय आपल्या कर्जत तालुक्याचे वैभव आमचे सिद्धेश महाराज काळभोर यांनीही या ठिकाणी उत्कृष्ट मला साथ दिली, त्याच्याही चरणावरती साष्टांग दंडवत करते. आपण सर्वच या ठिकाणी बसलेली दिग्गज मंडळी, एकाचं नाव घेतलं, फक्त मी श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बणसीबाबांचं नाव घेतलेलं आहे, कारण इथे सगळी दिग्गज आणि अधिकारी मंडळी. एकाचं नाव घेतलं दुसऱ्याचं घेतलं नाही तर कदाचित मला तो दोष लागू शकतो. कीर्तनासाठी उपस्थित असलेल्या आपल्या या विभागाचे कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण महेश महाराज घोडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मनीष महाराज कोकणे, पांडुरंग महाराज घरत, आमचे पंकज महाराज पिंपरकर, त्याचप्रमाणे या रायगड भूषण पुरस्कृत असणारे या महाराष्ट्राचे वैभव आदरणीय प्रवीणजी महाराज फराट यांचे चिरंजीव हरिभक्त परायण अथर्व महाराज फराट. अतिशय भाग्यवान मी समजेल, खूप सुंदर मला साथ दिली, त्याच्याही चरणावरती साष्टांगपणे पाहत आदरणीय आमचे गुरुबंधू सचिन महाराज सावंत, आदरणीय आपल्या या महाराष्ट्राचे वैभव, महाराष्ट्राचे अतिशय गोड व्यक्तिमत्व, गोड आवाज असणारे आपल्याच तालुक्याचं वैभव आदरणीय बळीराम महाराज मराडे, आमचे मामाई या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्या चरणावरती साष्टांगपणे पाहत आपल्या या कर्जत तालुक्याचे वैभव असणारे आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण आदरणीय अरुण महाराज तुंगे आपल्याही चरणावरती साष्टांगपणे पाहत आपल्या या परिसराचं वैभव, महाराष्ट्राचे
अतिशय गोड व्यक्तिमत्व असणारे आमचे अतिशय गोड म्हणजे प्रत्येक ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित असणारे आमचे भगवान मामा सावंत हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या परिसरातील उत्कृष्ट कीर्तनकार आदरणीय आमचे घाडगे महाराज असतील त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. आदरणीय आमचे खडे बाबा त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात. माझे आधारस्तंभ माझे पती आदरणीय हरिभक्तपरायण गणेशजी महाराज थरगुडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. चार चोपदार आहेत त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात. त्यांनी मला उत्कृष्ट या ठिकाणी साथ दिली. सगळे बाळगोपाळ आणि सर्व महिला आणि लहान लहान मुली आहेत त्यांनाही मी धन्यवाद देते. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोचवला अगदी जिथे पाहिजे तिथे इको दिलेला आहे. गेण कसा असावा अगदी व्यवस्थित तिथे मला त्यांनी सांभाळून घेतलेली आहे. असे आपल्या सर्वांचे आवडते आमचे कडू मामा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. खूप सुंदर त्यांनी ऑपरेटिंग केली. त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात. जर यदाकदाचित कुणाचं नाव राहिलं असेल तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. फक्त तुमचं नाव एकत्रित मी घेते ऐका. कपिली गाय चरते रानात हरिण चरते वनात. कपिली गाय चरते रानात हरिण चरते वनात. आपल्या सर्वांचं नाव घेते छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानात. छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानात. आता कुणाला राग येणार नाही याची मला दक्षता आहे. माझा आवाज या महाराष्ट्रभर माझं कीर्तन पोचवण्याचं काम करणारे आमचे गोड व्यक्तिमत्व छोटे गुरुबंधू हरिभक्तपरायण राहुलजी महाराज वरखडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही 2 तास अगदी एकाग्रतेने शांततेने तिथे राहून शूटिंगचं काम करतायत. तुमच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात. रोजचे कार्यक्रम अगदी नियोजित वेळेमध्ये होतील. बरोबर 9 वाजलेले आहेत. 9च्या पुढे जाणार नाही मी असं म्हटलं होतं. म्हणून या ठिकाणी फक्त जाता जाता 2 मिनिटं ज्ञानोबारायांचं भजन होईल आणि मग कीर्तनाला समारोप. हरी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबा